आज इथे आपण पाहणार आहोत E-Z कॉन्फिगरेशन ऑफ जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. E and Z कॉन्फिगरेशन. E and Z कॉन्फिगरेशन हे कॉन्फिगरेशन आपण कुठं देतो? स्टेरिओ सेंटर, दॅट इज द जॉमेट्रिकल आयसोमर्स. Geometrical isomers, they are obtained by restricted rotation of the carbon-carbon bond, may be carbon-carbon double bond or single bond in the cycloalkanes or may be carbon double bond nitrogen. अशा या कंपाऊंडमध्ये आपण E-Z कॉन्फिगरेशन देतो. तर यामध्ये E म्हणजे काय? E या शब्दाचा अर्थ आहे इंटॅजन, ENTAGEN. ओके, याचा अर्थ आहे अपोजिट. इंटॅजन मीन्स अपोजिट. अपोजिट काय आपण पाहणार आहोत. अँड झेड मीन्स झुश्यामन, ZUSAMMAN, झुश्यामन, दॅट इज सेम साइड. ओके, झुश्यामन दॅट इज अ टुगेदर, सेम साइड, दॅट इज नथिंग बट टुगेदर. याचा अर्थ टुगेदर असा आहे, टुगेदर. ओके, तर आता हे E-Z कॉन्फिगरेशन जे आहे, हे E-Z कॉन्फिगरेशन आपण स्टेरिओ सेंटरला देतोय. तो पहिल्यांदा स्टेरिओ सेंटर आहे का नाही तो चेक करायचा, आणि जर तो स्टेरिओ सेंटर असेल तर त्याला आपण E किंवा Z हे कॉन्फिगरेशन असाइन करायचं आहे. तर हे E-Z कॉन्फिगरेशन असाइन करते वेळेस त्या ठिकाणी काही रूल्स आहेत, दॅट इज CIP रूल्स कॉल्ड ॲज कॅन इनगोल्ड प्रिलॉग. यांनी काढलेले काही रूल्स आहेत. ते रूल्स पहिल्यांदा मी सांगतो. दॅट रूल्स फॉर दॅट प्रिऑरिटी ऑर्डर. प्रिऑरिटी ऑर्डर, त्या स्टेरिओ सेंटरला आपल्याला जे ॲटम अटॅच आहेत त्या दोन ॲटमला त्या ठिकाणी प्रिऑरिटी द्यायचं आहे. लाईक फॉर एक्झाम्पल कार्बन कार्बन हे आहे, या ठिकाणी सपोज देअर इज वन इज Cl, वन इज Br अँड हिअर वन इज H अँड वन इज हिअर F, दॅट इज फ्लोरीन. तर पहिल्यांदा आपल्याला त्या स्टेरिओ सेंटर आहे की नाही चेक करायचं. म्हणजे या कार्बनला अटॅच असलेले हे दोन्ही ॲटम वेगळे असले पाहिजेत, या कार्बनला सुद्धा अटॅच असलेले हे दोन्ही ॲटम वेगळे असले पाहिजेत. हे जर झालं तर स्टेरिओ सेंटर आहे. वन्स यू असाइन द स्टेरिओ सेंटर, वन्स यू कन्फर्म दी स्टेरिओ सेंटर, देन असाइन प्रिऑरिटी. आता याला प्रिऑरिटी द्यायचं आहे. प्रिऑरिटी देते वेळेस या दोन याला 1-2 अशी प्रिऑरिटी, आणि याच्यामध्ये सुद्धा या दोघाला 1-2 अशी प्रिऑरिटी आली पाहिजे. तर ही प्रिऑरिटी देण्यासाठी त्या ठिकाणी CIP रूलनुसार प्रिऑरिटी इज गिवन ॲज द फर्स्ट रूल फॉर प्रिऑरिटी इज द हायेस्ट प्रिऑरिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, नीटचा अभ्यास करते वेळेस आपल्याला शॉर्ट फॉर्म्युले तयार करायला लागतात. तसंच हायेस्ट प्रिऑरिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी अटॉमिक नंबर. अटॉमिक नंबर, ज्याचा अटॉमिक नंबर जास्त त्याची प्रिऑरिटी जास्त. थोडक्यात सांगायचं, फर्स्ट ऑफ ऑल चेक दी ॲटम्स डायरेक्टली अटॅच टू दॅट कार्बन ॲटम. हे जे दोन ॲटम या कार्बनला अटॅच आहेत, ह्या दोन ॲटम डायरेक्टली अटॅच्ड ॲटमची आपण काय चेक करायचा? अटॉमिक नंबर. या दोघांमध्ये अटॉमिक नंबर कुणाचा जास्त आहे? तर क्लोरीन आणि ब्रोमीनमध्ये ब्रोमीनचा अटॉमिक नंबर जास्त आहे, त्याला 1 नंबर द्यायचा, आणि क्लोरीनचा याच्यापेक्षा कमी असल्यामुळे याला 2 नंबर द्यायचा. आता या ठिकाणी याचं काम संपलेलं आहे. परत याच्याकडे पाहिजे नाही, दुसऱ्या कार्बनकडे जायचं. त्यामध्ये हायड्रोजन आणि फ्लोरीन एकच आहेत. फ्लोरीनचा अटॉमिक नंबर हा जास्त असल्यामुळं त्याला आपण 1 नंबर देऊ आणि हायड्रोजनला 2. पहा, आता या ठिकाणी हे दिल्यानंतर आपण E-Z नंतर पाहू. हा आपला पहिला रूल झाला. त्यानंतर सेकंड, जर समजा फर्स्ट डायरेक्टली अटॅच्ड ॲटम्स आर सिमिलर. ओके, पूर्ण चेक करायचं. डायरेक्टली जर पहिलाच ॲटम डायरेक्टली अटॅच्ड ॲटम जर सारखा असेल तर लगेचच आपण याच्यावरून कन्क्लुजन करायचं नाही की तो कंपाऊंडमध्ये स्टेरिओ सेंटर नाही आहे. वी हॅव टू ऑब्झर्व टोटल मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल CH2Cl अँड हिअर CH2Br. आपण इतकंच पाहायचं नाही आहे, हा पहिला डायरेक्टली अटॅच्ड ॲटम सारखा आहे CH2. देन अप्लाय दी सेम रूल, दॅट इज द प्रिफरन्स रूल, दॅट इज द फर्स्ट रूल टू द सेकंड ॲटम. ओके,
दुसऱ्या रूलमध्ये काय म्हणतो, अप्लाय फर्स्ट रूल टू नेक्स्ट एटम और नेक्स्ट एलिमेंट्स और नेक्स्ट मॉलिक्यूल. पहिला रूल काय करायचा आहे, दुसऱ्या ॲटमसाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे. म्हणजे हा पहिला कार्बन सारखा झाला, दुसरा या ठिकाणी क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे. मग क्लोरीन आणि ब्रोमीनमध्ये कोणाचा जास्त आहे, ब्रोमीनचा जास्त आहे. त्यामुळं आपण याला 1 नंबर द्यायचा आणि याला 2 नंबर द्यायचा. सोपा. किती तुम्हाला शॉर्टमध्ये रूल सांगितला. पहिल्यांदा हायेस्ट प्रिऑरिटी पाहायचं, ज्याची हायेस्ट प्रिऑरिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अटॉमिक नंबर. ज्याचा अटॉमिक नंबर जास्त त्याला हायर प्रिऑरिटी, म्हणजे आपण 1 2 3 नंबर जास्त नाही, प्रिऑरिटी म्हणजे पहिला नंबर हा त्याची प्रिऑरिटी जास्त झाली, 1 हा 2. मग यामध्ये पहिला ॲटम जर सारखा असेल त्यासाठी आपण काय म्हणतो, दुसऱ्या रूलमध्ये सांगतोय, जर पहिला ॲटम सेम असेल, अप्लाय फर्स्ट रूल टू द नेक्स्ट ॲटम इफ द फर्स्ट डायरेक्टली अटॅच्ड ॲटम इज सेम. हे कधी करायचं आहे, जर पहिला अटॅच्ड ॲटम सारखा असेल तर. ओके. आणि आता यानंतर तिसरा, फॉर मल्टिपल बॉन्ड्स आर considered as follows. मल्टिपल बॉन्डला काय कन्सिडर करायचे पहा. जर समजा त्या ठिकाणी कार्बन डबल बॉन्ड असेल, ओके, या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे, याचा अर्थ असा होतो, हा कार्बन या ठिकाणी या कार्बनला 2 बॉन्ड आहेत, नो डाऊट. या कार्बनमध्ये हा एक कार्बन बॉन्ड, ओके, हे ऑलरेडी आहे. नाउ अगेन it indicates that it is attached 2 times to that carbon. हा या कार्बनला 2 वेळेस अटॅच आहे, हा एक झाला आणि दुसरा एक वेळेस, लाईक दॅट. हा कार्बन सुद्धा या कार्बनला 2 बॉन्डनी अटॅच आहे, एक बॉन्ड झाला आणि दुसरा आपण दाखवायचा या ठिकाणी हा कार्बन. ओके. याचा अर्थ हा होतोय, म्हणजे त्या ठिकाणी एवढे ॲटम्स आहेत असं आपण थोडक्यात गृहीत धरू. ओके. जर कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल, okay, then it is equivalent to here कार्बन, okay, हा कार्बन झाला, एक सिंगल बॉन्ड, it is attached to 3 times to this carbon, means this is 1 carbon and again second and third. ओके. म्हणजे हा कार्बन या कार्बनला 3 वेळेस अटॅच आहे असं आपण दाखवलं, 1 2 3. तसंच हा कार्बन सुद्धा या कार्बनला 3 बॉन्डनी अटॅच आहे, दॅट इज इक्वॅलंट टू 1 2 and 3. अशा प्रकारे. ओके. लक्षात येते. आणि कार्बन ऑक्सिजन असेल, ओके, सपोज कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन विच इज इक्वॅलंट टू हियर कार्बन अटॅच टू ऑक्सिजन अँड अगेन 1 टाइम दिस इज अटॅच टू दिस ऑक्सिजन अँड अगेन दॅट ऑक्सिजन अटॅच टू दॅट कार्बन हियर 2 times 1 and 2 लाईक दॅट. असं आपल्याला त्याचं मल्टिपल बॉन्डचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन या ठिकाणी दाखवायचं, अशा प्रकारे त्याचं डिवायडेशन दाखवायचं आहे. ओके. तो किती प्रकारे त्या कार्बनला अटॅच आहे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे रूल या ठिकाणी ओबे करून आपण त्याला 1 2 1 2 असा प्रिफरन्स देऊ. वन्स यू असाइन द प्रिऑरिटी 1 2 टू द गिवन स्टेरिओ सेंटर, देन check the higher priority groups. Then if higher priority groups पुढचा पॉइंट महत्वाचा आहे, हायर priority groups are on same side across double bond or stereo center, then assign configuration Z to that stereo center. त्याला कुठलं कॉन्फिगरेशन असाइन करायचं आहे, Z. and if higher priority groups HPG are on opposite side across
कार्बन कार्बन डबल बॉन्ड, then configuration is E. अपोजिट साईडला असेल तर E आणि सेम साईडला जर असतील हायर प्रिऑरिटी ग्रुप्स तर त्याला झेड. पहा झेड अँड ई. झेड कशाला म्हणायचं, ई कशाला म्हणायचं, एकदम सिंपल आहे. पहिल्यांदा तुम्ही त्या ठिकाणी त्याला प्रिऑरिटी द्यायचं 1 to 1 to. प्रिऑरिटी दिल्यानंतर हायर प्रिऑरिटी म्हणजे 1 नंबरचं जी प्रिऑरिटी आहे जर ती सेम साईडला असेल तर त्याला झेड कॉन्फिगरेशन द्यायचं आणि अपोजिट साईडला असेल तर ई कॉन्फिगरेशन द्यायचं. थोडक्यात लक्षात ठेवा ई फॉर आपण याला असं म्हणू ई फॉर एनिमी. ओके, ॲक्च्युअली एनिमी नाही आहे, ई फॉर इंटॅजन आहे, पण आपल्याला समजण्यासाठी आपण त्याला एनिमी म्हणू. एनिमी म्हणजे काय, त्याला आपण शत्रू. ओके, शत्रू हे काय असतात, जवळ असतात का, नाही, ते दूर असतात. म्हणजेच कन्फ्युजन परत आपल्याकडे होऊ नये, झेड ॲक्च्युअली काय आणि ई काय, तर यासाठी आपण थोडक्यात अशा प्रकारे लक्षात ठेवू. तर ई फॉर एनिमी आणि एनिमी म्हणजे शत्रू. शत्रू हे एकमेकापासून दूर असतात. म्हणजे सारख्या माणसांचं पटत नाही कधी कधी. म्हणजे हायर दोघंही जरी समजा हुशार झाले, सारखे झाले, तर ते एकमेकाच्या जवळ राहू शकत नाही, ते दूर जातात. जर ते दूर जात असतील तर त्याला आपण काय म्हणायचे या ठिकाणी, एनिमी म्हणजेच ई कॉन्फिगरेशन. ओके, ई. आणि कधी कधी फार समजदार लोक असतात. दोन्ही हायर प्रिऑरिटी ग्रुप दोघंही हायर प्रिऑरिटीचे समजदार आहेत आणि समजदार माणसं त्या ठिकाणी एकत्र राहू शकतात. म्हणजे टुगेदर ते काय आहेत, दे आर टुगेदर, दॅट इज कॉन्फिगरेशन इज झेड. जर ते जवळ असतील सारखे किंवा हायर प्रिऑरिटी ग्रुप जर एका साईडला असतील तर त्याला आपण काय कॉन्फिगरेशन देऊ, झेड कॉन्फिगरेशन देऊ. तर आता आपण हे डायरेक्टली अप्लाय करूया एक्झाम्पलसाठी. हे आपण कार्बन कार्बन डबल बॉन्डसाठी करू शकतोय किंवा सायक्लोअल्केन्समध्ये सुद्धा जॉमेट्रिकल आयसोमर्स असल्यामुळे तिथे सुद्धा हे कॉन्फिगरेशन देता येईल. कार्बन कार्बन डबल बॉन्ड फक्त काय असणं गरजेचं आहे, स्टेरिओ सेंटर. हियर दिस इज Br. सिंपल एक्झाम्पल ClF and I, that is iodine. Now first of all check either that is stereo center or not. स्टेरिओ सेंटर आहे का नाही, सिंपल फॉर्म्युला आहे. कार्बनला 2 वेगळे, हे 2 वेगळे स्टेरिओ सेंटर आहे. मग त्यानंतर कुठल्याही एका कार्बनकडे जायचं आणि त्यामधले 2 ॲटमचा अटॉमिक नंबर चेक करायचा. कुणाचा जास्त आहे, Brचा जास्त, त्याला 1 नंबर दिला. क्लोरीनचा कमी आहे, त्याला 2 नंबर दिला. त्यानंतर फ्लोरीन आणि आयोडीनमध्ये आयोडीनचा जास्त आहे, फ्लोरीनचा कमी आहे. तर पहा हायर प्रिऑरिटी ग्रुप जे आहेत, ओके, दे आर अपोजिट टू ईच अदर. दे आर अपोजिट अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अपोजिट आहेत म्हणजे एनिमी आहेत, म्हणजेच ई कॉन्फिगरेशन. ओके, सेकंड एक्झाम्पल कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हियर CN and NC NH2OH. आता या ठिकाणी पहा, हा कार्बन अगेन इट इज अ स्टेरिओ सेंटर. ऑक्सिजन नायट्रोजन पहिला ॲटमच डायरेक्टली अटॅच्ड वेगळे असतील तर तिथंच अटॉमिक नंबर चेक करायचा. ऑक्सिजनचा जास्त 1 2. या ठिकाणी कार्बन आणि नायट्रोजन पहिला ॲटम वेगळा आहे, तिथंच चेंज होईल. नायट्रोजनचा जास्त 1 आणि हा 2 असेल. हायर प्रिऑरिटी ग्रुप्स दे आर प्रेझेंट ऑन सेम साइड, दे आर टुगेदर, दॅट्स वाय कॉन्फिगरेशन इज झेड. याचं कॉन्फिगरेशन काय असेल, झेड. नेक्स्ट एक्झाम्पल कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हियर CHO COOH. हियर OH OCH3. आता पहा याच्यामध्ये हा कार्बनला CHO, कार्बन पहिला ॲटम आहे, दुसरा या ठिकाणी ऑक्सिजन आहे आणि या ठिकाणी 2 ऑक्सिजन आहेत. इनडायरेक्टली याचा जास्त येणार 1 or 2 असेल. ऑक्सिजन पहिल्या ॲटम सारखा आहे, या ठिकाणी दुसरा कार्बन, या ठिकाणी हायड्रोजन, म्हणजे याचा प्रिऑरिटी जास्त असेल, याची कमी असणार आहे. हायर प्रिऑरिटी ग्रुप्स ऑन सेम साइड द कॉन्फिगरेशन इज झेड. फार सिंपल फॉर्म्युला आहे. फक्त आपण एकदा त्याला असाइन करायचं, डोक्यात ठेवलात प्रिऑरिटी ऑर्डर की लगेचच आपल्याला त्या ठिकाणी झेड का ई हे सांगता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, सपोज लाईक दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड.
ओके, हिअर CH डबल बॉन्ड CH2 and here this is the C triple bond CH, here OH, okay, and here CN. तर पहा स्टेरिओ सेंटर आपला कुठं आहे, इथं आहे. आता आणखीन एक महत्त्वाचं, या ठिकाणी सुद्धा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, पण तो स्टेरिओ सेंटर आहे का, नाही आहे. तो स्टेरिओ सेंटर नाही आहे. याचं कारण काय, या कार्बनला अटॅच असलेले दोन हायड्रोजन सारखे आहेत. पहा फार इंटरेस्टिंग आहे, आपण फक्त काळजीपूर्वक पाहायचं. आपल्याला काय वाटू शकतं, या ठिकाणी हा डबल बॉन्ड आहे, इथे एक स्टेरिओ सेंटर आणि इथे एक आहे. हे स्टेरिओ सेंटर नाही आहे, कारण त्या कार्बनला अटॅच असलेले दोन हायड्रोजन सारखे आहेत. दोन ॲटम एका कार्बनला सारखे नसावेत असं आपण स्टेरिओ आयसोमरमध्ये पाहिलंय. तर या ठिकाणी हा एक स्टेरिओ सेंटर आहे. याच्यामध्ये या कार्बनला अटॅच असलेले दोन, याच्यामध्ये प्रिऑरिटी असाइन करायची. इथं ऑक्सिजन आहे, इथं कार्बन 1 2. मग त्याच्या पुढचे ॲटम चेक करायचे नाहीत. पहिला जर सारखा असला तर पुढं चेक करायचं. ओके, नसेल तर काही हरकत नाही. या ठिकाणी C आहे, इथेही C आहे, इथं CH दुसरा ॲटम, या ठिकाणी परत कार्बन आणि इथं नायट्रोजन आहे, म्हणजे याला हायेस्ट प्रिऑरिटी येईल 1 अँड हिअर 2. हायर प्रिऑरिटी ग्रुप्स. आता ही आपला डबल बॉन्ड आहे अशा प्रकारे, तर सेम साईडला हायर प्रिऑरिटी ग्रुप आहेत, त्यामुळे कॉन्फिगरेशन असेल Z. ओके, तर अशा प्रकारे त्या ठिकाणी आता एखादा मल्टिपल बॉन्डचं एक्झाम्पल आपण पाहू. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हिअर दिस इज CH डबल बॉन्ड CH2 अँड हिअर CH ट्रिपल बॉन्ड CH. ओके, हिअर CH2 NH2. ओके, अँड हिअर C ट्रिपल बॉन्ड N. आता पहा, या दोघांमध्ये दिस इज आवर स्टेरिओ सेंटर. या कार्बनला हा इथिन आहे आणि इथं इथाईन. कार्बन पहिला ॲटम सारखा आहे, दुसरा ॲटम सारखा आहे, कार्बन कार्बनच. पण मल्टिपल बॉन्डमध्ये डबल बॉन्डपेक्षा ट्रिपल बॉन्डची प्रिऑरिटी जास्त असते. त्याला आपण 1 नंबर देऊ आणि याला 2 नंबर देऊ. पहा किती इंटरेस्टिंग आहे. IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये अल्किनला प्रिफरन्स आहे अल्काईनपेक्षा, आणि ज्यावेळेस आपण CIP रूल्स पाहतोय त्यावेळेस प्रिऑरिटी ही अल्काईनला जास्त आहे 1 2. आणि या ठिकाणी परत कार्बन कार्बन आणि नायट्रोजन दोन्ही ॲटम पहिला दुसरा सारखा आहे, पण या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे याला 1 नंबर, याला 2 नंबर. तर हायर प्रिऑरिटी ग्रुप्स आर ऑन द सेम साइड, दॅट्स वाय द कॉन्फिग्युरेशन इज Z. अशा प्रकारे आपण या ठिकाणी याला कॉन्फिग्युरेशन E द्यायचं का Z. तर पहिल्यांदा प्रिऑरिटी असाइन करून घ्यायचं आणि त्यानंतर हायर प्रिऑरिटी चेक करायचं, सेम साईडला आहे का अपोजिट साईडला आहे. ओके, तर आता या ठिकाणी मला सांगा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हिअर CH H Cl H, हिअर Br अँड Br. तर स्टेरिओ सेंटर कुठं आहे, आपण कॉन्फिगरेशन कुठल्या कार्बनला या ठिकाणी देऊ शकतो, या कार्बनला कॉन्फिगरेशन द्यायची गरज आहे का, इथं देऊ शकतो का कॉन्फिगरेशन EZ नाही आहे. त्याचं कारण असं आहे, हा स्टेरिओ सेंटर नाही आहे, दोन्ही ॲटम अटॅच सारखे आहेत, म्हणजे इथं कॉन्फिगरेशन द्यायची गरज नाही. इथं आपण कॉन्फिगरेशन देऊ शकतोय, कारण याला अटॅच असलेले दोन्ही वेगळे आहेत, याला अटॅच असलेले हे दोन्ही वेगळे आहेत, म्हणजे इथे आपण EZ देऊ शकतोय. तर याला EZ देते वेळेस जर इथं लिहिलेलं असतं, दिलेलं आहे स्ट्रक्चर असं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड Cl, हिअर दिस इज H, दिस इज H CH, कार्बन Br अँड Br. This is not a stereo center, this is the stereo center. Now assign priority, this is 1 and 2. In this case, the carbon hydrogen and this one, as compared to the hydrogen, carbon having the higher priority 1 2. Now check higher priority groups, they are present exactly opposite across the carbon carbon double bond. Hence configuration of this stereo center is E. म्हणजे कितीही डबल बॉन्ड असू द्या, कुठल्याही स्टेरिओ सेंटरचं आपल्याला कॉन्फिगरेशन देता येईल. फक्त परत सांगतोय, तो स्टेरिओ सेंटर आहे का नाही एवढं चेक करायचं. त्यानंतर CIP रूलनुसार आपल्याला प्रिऑरिटी द्यायची आणि त्यानंतर चेक करायचं हायर प्रिऑरिटी ग्रुप सेम साईडला आहेत का अपोजिट साईडला आहेत. अशा प्रकारे हे E अँड Z कॉन्फिगरेशन आहे. या ठिकाणी आपण थांबू.